हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण जाणार आहोत पन्हाळगडवरती। काल आमच्या इथे पाऊस येऊन गेला होता, त्याच्यामुळे हिरवळ छान बहरलेली आहे। ह्या रस्त्यातून जाताना किती मस्त वाटते, म्हणजे बाजूनी हिरवळ आहे, मधून रस्ता, गाडीतून जाताना एकदम मस्त वाटते। तर आम्ही आधी इथे येऊन गेलो आहोत, पण आमची प्रिशा आता 2 वर्षाची झालेली आहे, म्हटलं तिला गड किल्ले दाखवून आणायलाच पाहिजे। आता आपण पन्हाळगड किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत। सुरुवातीलाच बाजीप्रभू देशपांडे यांची भव्य स्मृती उभारलेली आहे। बाजूलाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडाही फडकताना दिसतोय। पुढे गेल्यानंतर ना एक पार्किंग एरिया सुद्धा आहे, जिथे आपण आपल्या गाड्या एकदम व्यवस्थित पार्क करू शकतो। जर तुम्ही लांबून आला असाल तर भूक तर नक्की लागली असेल, तर इथं प्रसिद्ध आहे झुणका भाकरी आणि पिठलं भाकरी। तर आता आपण टेस्ट करूयात। तुम्ही बघू शकताय की झुणका भाकरी एकदम दिसायला भारी दिसते आणि तोंडाला एकदम पाणी सुटणार आहे। जर तुम्ही पन्हाळगडवरती आला आणि झुणका भाकरी आणि पिठलं भाकरी खाल्ला नाही तर मग काय खाल्ला? आपण कायम तर बाहेर रोटी वगैरे तर खातच असतो ना, तर इथे गेल्यानंतर झुणका भाकरी हा नक्की खा। पन्हाळगड हा खूप मोठा असल्यामुळे इथे फिरण्यासाठी ना वेगवेगळ्या टाईपच्या ट्रेन आहेत, बसेस आहेत, किंवा आपण आपली 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन सुद्धाही आपण पन्हाळगड फिरू शकतो। पण जरा ट्रेन मध्ये जर ग्रुप मध्ये वगैरे असेल तर फिरायला खूप मजा येते। इथे लहान मुलांनाही खेळण्यासाठी खूप काही आहे। तिथे तुम्ही बघू शकता की ही डबल डेकन बस आता पन्हाळगड सफारीसाठी निघाली। हॉर्स रायडिंग ही करू शकता तुम्ही। ही मजली इमारत आहे, याच्या खाली एक गुप्त विहीर आहे, त्याला म्हणतात अंधार बावडी। आहे पन्हाळगड वरून पाहिलेला व्ह्यू। थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल की 70 वेळा। खरं तर आम्ही कमीत कमी 70 वेळा येऊन गेलो असेल, म्हणजे आम्ही जेव्हापासून आम्ही कोल्हापूरमध्ये राहायला आलो आहोत तेव्हापासून आम्ही सुट्टी असेल तर डायरेक्ट पन्हाळच गाठतो। आता आपण आलेलो आहोत 3 दरवाजे येथे। इथे एका पाठोपाठ एक 3 दरवाजे आहेत, त्याच्यामुळे याला नाव आहे 3 दरवाजे। 3 दरवाजे असल्यामुळे शत्रूला येणे काही सोपे नव्हते। तर आता आपण बघूयात 3 दरवाजे आतून कसे दिसतात ते। हा आहे 3 दरवाजा याच्या बाहेरील व्ह्यू। आतमध्ये गेल्यानंतर एक उद्यान सुद्धा आहे। जर तुम्ही बरोबर येताना जेवण घेऊन आला असाल तर इथे बसून आपण जेवण सुद्धा करू शकतो, किंवा जर चालून कंटाळा आला असेल तर आराम सुद्धा करू शकतो। हा आहे गार्डन मधील व्ह्यू। आता आपण चाललेलो आहोत शिवतीर्थ उद्यानाकडे। तिथे गेल्यानंतर बायसिकल सुद्धा रेंटवरती मिळतात। खेळायचं म्हणलं का प्रिशा लगेच लागली पळायला। हा आहे शिवतीर्थ उद्यान मधील आतील व्ह्यू। साठी सुद्धा जागा आहे, इथे बसून आपण लहान मुलांना खेळायला सोडू शकतो। त्याच्यानंतर आपण जाणार आहोत तबक उद्यान मध्ये। इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत। हा आहे पन्हाळगड वरून या टोकापासून त्या टोकापर्यंत पाहिलेला व्ह्यू। इथे सेल्फीज आणि फोटोज वगैरे खूप मस्त येतात, पण थोडं जपून काढायला हवे। याच्यानंतर आपण जाणार आहोत महाराजांचा जिगरबाज मावळा वीर शिवा काशी यांच्या स्मृतीस्थळाकडे। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। बाय बाय।